आज आहे एकादशी, जया एकादशी. सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सकाळी सकाळी प्रसन्न अशी देवपूजा करून घेतली आहे. आता आमच्याकडे एकादशीचा उपवास नसतो कोणाचा, पण लगबग खूप असते सकाळी सकाळी देवपूजा करण्याची. कारण की जेवढ्या लवकर देवपूजा होईल ना तेवढं छान आणि प्रसन्न वाटतं. त्यानंतर तुळशीची पूजा करून घेतली आणि बाहेरचं वातावरण एकदम ढगाळ असं पावसाळी तयार झालेलं होतं. असं वाटत होतं पाऊस पडतोय की काय. त्यानंतर ना मग ताजा फ्रेश कढीपत्ता घेऊन आले आणि सध्या कढीपत्त्या झाडाला खूप छान नवीन पालवी फुटली. खूप छान फ्रेश कढीपत्ता आहे. त्यानंतर नाश्त्यात पोहे बनवले होते. आणि मग असं निवांत वेळ कधी असतो ना, जेव्हा स्वराजला सुट्टी असते तेव्हाच हे नाश्ता वगैरे, नाहीतर सकाळी डब्याचीच घाई गडबड असते. त्यामुळे आज त्याच्या शाळेलाही सुट्टी होती. तर मग सगळं निवांतच चाललेलं. दुपारच्या वेळेतच डायरेक्टली मग स्वयंपाकाला लागले. तर इथं कोबीची भाजी बनवून घेतली होती सुकी, आणि मस्त अशी गरमागरम कढी बनवूयात म्हटलं. कढी पण बनवून घेतली, सोबतच पोळ्याही लगेच बनवल्या आणि सर्वांना गरमागरम जेवायला दिलं. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.